बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचं 1500 रुपये मानधन योग्य वेळी वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेनं मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत। 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीचा ब्लॉक नंतर अंतिम टप्प्यातील कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे। रेल्वेनं प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या अंतर्गत येण्या जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावर 20% सूट मिळणार आहे। सध्या ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येते आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलाय। त्यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार असून यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे आणि यासाठी शासनानं 1200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं। आयसीआयसीआय बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलाय। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेनं किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेत। आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यामध्ये 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागणार आहे। मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्रणेद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आले। मात्र गर्दी काही कमी झाली नाही। आता हे प्रवेश पत्र देखील देणं बंद करण्यात येणार आहे। 15 ऑगस्टपासून डीजी प्रवेश ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार आहे। गणेशोत्सवामध्ये मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे। शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत। पीओपी मूर्तीसाठी स्वतंत्र हौदांची व्यवस्था केली जाणार आहे। मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आलेली आहे। सोबतच मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग स्तरावर मोठे फेरबदल करण्यात आले असून सहाय्यक पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केलेल्या आहेत। मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसला। परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झाला। सुमारे पाऊण तासानं तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलं, मात्र सेवा सुरळीत होण्यास 3 तासांपेक्षा जास्त कालावधी लागला। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसाची वेतन कपात केली जाणार आहे। संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलाय। हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला असून ठेकेदारांच्या बसबाबत उल्लेख नसल्यानं कामगार संघटनेनं विरोध केला। कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत। आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून ती डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार आहे अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे। 7ही दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महाडिक म्हटले। देशांतर्गत आणि परदेशातून हळद, हळदपूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढलेली आहे। परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज आहे। सांगली, साताऱ्यामध्ये लागवड कमी होऊन विदर्भ आणि मराठवाड्यात वाढते आहे, तर विदर्भ मराठवाडा हळदीचं नवा आगार म्हणून समोर येते। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसराला पावसानं झोडपून काढले। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठ आणि रस्त्यांवर पाणी साचलं होतं। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत। जामनेर तालुक्यातील तोंडापूर इथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी पाटील गावात विविध स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। आदिवासी बांधवांना रहिवासी प्रमाणपत्र, महामार्ग, भूसंपादनाची योग्य भरपाई आणि श्रीनाथ पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळवणं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते। सर्वधर्म समभाव टिकवण्याचं काम सोलापूर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली। जळगावच्या धरणगाव पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलाय। नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला, मात्र आरोपींनी पळ काढला। पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले।
धारदार शस्त्रानं हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडलेली आहे। गेल्या काही वर्षांपासून दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरू होती। परिसरात भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे। पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलेला आहे। कोचेवाही येथील धान खरेदीमध्ये 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आली आहे। या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर भीषण अपघात झाला। भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले। भरत गोगावले यांना 15 ऑगस्टला झेंडा वंदनाचा मान द्यावा ही आमची मागणी आहे, पण रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळालं पाहिजे याचा पुनरुच्चार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। कर्जतमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते। प्रो गोविंदा सीझन 3च्या चषकावर नागपूरच्या संघानं विजयी मोहर उमटवल्या। विजेत्या संघाला 75 लाख रुपयांचा धनादेश आणि ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सतनाईक आणि प्रो गोविंदा सीझन 3चे ब्रँड अँबॅसिडर क्रिस गेल यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला। अमरनाथ यात्रेची शनिवारी औपचारिक सांगता झाली असून 14,500 फूट उंचीवर असलेल्या अमरनाथ गुहेमध्ये छडी मुबारकची स्थापना करण्यात आली। यंदा 3 जुलैपासून सुरू झालेल्या 38 दिवसांच्या यात्रेदरम्यान सुमारे 4.20 लाख भाविकांनी बर्फातून तयार होणाऱ्या पवित्र हिमलिंगाचं दर्शन घेतलं। शिवसेना उबाठाचे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिद्धेश शिंदे यांनी वरळीतील नारळी पौर्णिमेच्या वेळी झालेल्या गर्दीमध्ये महिला पदाधिकाऱ्याला धक्का मारल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित तक्रारदार महिला केईएम रुग्णालयामध्ये उपचार घेते। शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केलाय। तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम झालेला दिसतोय असा टोला देखील त्यांनी लगावला। जळगावच्या एरंडोल इथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंविरोधात संताप व्यक्त करत प्रतिमा जाऊन निषेध नोंदवला। रुपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून पदाधिकारी आक्रमक झाले। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावानं बुलढाण्यामध्ये पतसंस्था उघडण्यात आलेली आहे। देवाभाऊ लाडकी बहीण नागरी पतसंस्था असं या पतसंस्थेचं नाव असून चिखलीमध्ये याचा उद्घाटन समारंभ पार पडला। बीडचे परळी शहर पुन्हा हादरलेलं आहे। व्हाईटनरची नशा करणाऱ्या मुलानं आई वडिलांसह आजीवर चाकूनं हल्ला केलाय। परळी शहरातील फुलेनगर भागात ही धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या आजीसह आई वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर पोलिसांनी अरबाज कुरेशी या 20 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतले। आणखीन एक मोठी बातमी। धाराशिवच्या येडेश्वरी मंदिरात गावगुंडांनी राडा घातला। येडेश्वरीच्या दर्शनासाठी जात असताना सुरक्षा रक्षकानं हटकल्यानं सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण करण्यात आली। 4 ते 5 जणांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्यानंतर 20 ते 25 जणांनी एकत्र येत मंदिर परिसरात राडा घातला तर काहींनी इतर भाविकांना देखील धक्काबुक्की केल्याची माहिती आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलाय। कोचेवाही येथील धान खरेदीमध्ये 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आली आहे। या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। आयसीआयसीआय बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलाय। 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी बँकेनं किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत। आता मेट्रो आणि शहरी भागातील ग्राहकांना खात्यात 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असेल, अन्यथा दंड भरावा लागणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी ठाण्यातील आनंद आश्रमात आले होते। यावेळी शिंदेंनी लाडक्या बहिणींनी खरं तर शिंदेंना राखी बांधली। ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदेंना राखी बांधली। गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावर भीषण अपघात झाला। भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। सोलापुरात मार्कंडेय रथोत्सव उत्साहात संपन्न झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते। सर्व धर्म समभाव टिकवण्याचे काम सोलापूरकर करत असल्याची प्रशंसा त्यांनी केली।